नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामनवमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांची पूजा कशी करावी, त्याचबरोबर रामनवमीचं व्रत कसं करायचं, रामनवमीच्या निमित्ताने म्हणून आपण या दिवशी काय सेवा उपासना करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळून जाईल। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय श्रीराम। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आपल्या हिंदू धर्मात प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम राम असं म्हटलं जातं। श्रीराम हे महाविष्णूंचा 7वा अवतार आहेत। दरवर्षी प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस संपूर्ण भारतामध्ये रामनवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। फक्त प्रत्येक राज्यामध्ये म्हणा किंवा गावोगावी वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाळल्या जातात आणि त्यानुसार रामनवमी साजरी केली जाते। कुठे प्रभू रामांच्या नावाने रथ निघत असेल, कुठे पालखी निघत असेल, तर कुठे फक्त मंदिरातच पूजा केली जात असेल। तर अशा पद्धतीने आपल्याला गाव बदललं, शहर बदललं किंवा राज्य बदललं की सणावारांमध्ये थोड्याफार वेगवेगळ्या प्रथा आढळून येतात। यंदा म्हणजे 2024 या वर्षाचं सांगायचं झालं तर 17 एप्रिल 2024 बुधवारचा दिवस, या दिवशी रामनवमी आलेली आहे। तर या दिवशी आपण नेमकं काय काय करायचं, या सर्व गोष्टींची मी तुम्हाला एक एक करून माहिती देते। प्रभू रामचंद्रांनी माता कौशल्या आणि पिता राजा दशरथ यांच्या पोटी अयोध्येमध्ये चैत्र शुक्ल नवमीला दुपारी 12 वाजता जन्म घेतला होता। प्रभू रामचंद्र म्हणजे राजा दशरथाचे सगळ्यात पहिले आणि मोठे अपत्य। यांच्यानंतर प्रभू रामचंद्रांना लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असे 3 भाऊसुद्धा होते। आता आपल्याला ही जी पूजा करायची आहे, रामनवमीची पूजा, तर ती अष्टमीपासूनच सुरू करायची आहे। संध्याकाळपासून, अष्टमीच्या संध्याकाळपासून आपल्या या पूजेला सुरुवात होईल। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवासमोर दिवा लावतात तर त्याच वेळेस तुम्हाला एखादा पाट किंवा चौरंग तुमच्या देव्हाऱ्यासमोर ठेवायचा आहे। तुमचा देव्हारा अगदी भिंतीला वगैरे टांगलेला असेल किंवा तुमच्या देव्हाऱ्यासमोर व्रतवैकल्यांची पूजा मांडायला जागा नसेल तर तुम्ही काय करायचं, तुम्ही नेहमीची व्रतवैकल्य करताना कुठे पाट चौरंग मांडतात, म्हणजे तुम्ही पूजेची मांडणी कुठे करतात, तर तिथे तुम्हाला एक पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे। त्याच्यावर तुम्ही केशरी रंगाचा कपडा अंथरू शकता, लाल रंगाचा अंथरला तरीसुद्धा चालेल। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे। तांब्याचा तांब्या अगदी स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कपड्याने पुसूनसुद्धा घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये अखंड तांदूळ भरायचे आहे। अखंड तांदूळ त्या तांब्यामध्ये भरल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये 5 सुपाऱ्या रुजवून ठेवायच्या आहे। 5 सुपाऱ्या कशाचं प्रतीक आहे, तर ते प्रतीक आहे राम पंचायतनाचं। कारण प्रभू रामचंद्रांचा जेव्हा आपण फोटो बघतो तर राम पंचायतन हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं। तर त्यामध्ये प्रभू रामचंद्र, माता सीता, त्याचबरोबर प्रभू रामचंद्रांचे 3 भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, तर या 5 जणांचं मिळून राम पंचायतन तयार होतं। तर या सर्वांचं प्रतीक म्हणून आपल्याला 5 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या या तांब्यात भरलेल्या तांदळामध्ये रुजवून ठेवायच्या आहे। तर जेव्हा तुम्ही हे काम करतात तेव्हा सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा, त्यानंतर तांब्यामध्ये तांदूळ भरायचे आणि मग तुम्ही त्या सुपाऱ्या त्या तांदळामध्ये रुजवायच्या आहेत। तांदळामध्ये तुम्ही जेव्हा या सुपाऱ्या रुजवत असतात तेव्हा तुम्हाला फक्त एकच मंत्र म्हणत राहायचा आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। अशा पद्धतीने तुम्ही 11 वेळा तो मंत्र म्हणायचा आणि एक एक सुपारी त्या तांदळामध्ये रुजवून ठेवायची। त्यानंतर काय करायचं, अजून एखादा लाल कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्ही ज्या तांब्यामध्ये आणि तांदळामध्ये त्या सुपाऱ्या रुजवून ठेवलेल्या आहेत तर तो तांब्या तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे आणि तुम्ही जे काही आसन त्या पाटावर किंवा चौरंगावर अंथरलेला आहे तर तिथेच तो तांब्या तुम्हाला राहू द्यायचा आहे। दिवा तुम्हाला अशा पद्धतीने लावायचा आहे की तो 2 दिवस चालला पाहिजे, म्हणजे अष्टमीची पूर्ण रात्र, नवमीचा संपूर्ण दिवस आणि दशमीच्या सकाळपर्यंत। तर अशा पद्धतीने तुम्ही एक अखंड दिवा लावून ठेवा। याला आपण रामज्योत असंही म्हणू शकतो। तर हे झालं तुमचं अष्टमीच्या दिवशीचं संध्याकाळचं काम। आता मी तुम्हाला रामनवमीचं व्रत नेमकं कसं करायचं याबद्दलची माहिती सांगते। रामनवमीचं व्रत तुम्ही 3 प्रकारे करू शकता। जसं की तुम्ही अष्टमीच्या पूर्ण दिवसभर उपवास केला, त्यानंतर रात्रभर उपवास केला आणि जेव्हा तुम्ही रामनवमीची पूजा दुपारी 12 वाजता कराल तर त्यावेळेस तुम्ही पूजा झाली की लगेच उपवास सोडू शकता। अशा पद्धतीचं तुमचं 1.5 दिवसाचं सुद्धा व्रत होऊ शकतं। त्यानंतरची दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही
रामनवमीच्या दिवशी सकाळपासून म्हणजे सूर्योदयापासून व्रताला सुरुवात करू शकता। दुपारी 12 वाजता रामनवमीची पूजा झाली की त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता। अशा पद्धतीने अर्ध्या दिवसाचं सुद्धा तुम्हाला व्रत करता येईल। आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही रामनवमीच्या संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशी उपवास सोडू शकता। तर 3 पद्धती आहे, यापैकी तुम्हाला जी सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता। उपवासामध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही साबुदाण्याची खिचडी म्हणा किंवा मग उपवासामध्ये आपण जे जे पदार्थ खातो ते सगळे खाऊ शकतो, किंवा तुम्हाला फक्त फळांवर उपवास धरायचा असेल तर फळं खाऊन उपवास केला तरी सुद्धा चालेल। आता जी काही पूजेची मांडणी आपण अष्टमीच्या दिवशी संध्याकाळीच करून ठेवलेली आहे, त्यानंतर त्या पूजेचं रामनवमीच्या दिवशी नेमकं काय काय करायचं म्हणजे राहिलेली पूजा कशी पार पाडायची हेही मी तुम्हाला सांगते। तर तुम्हाला रामनवमीची पूजा दुपारी 12च्या दरम्यान करायची आहे। तर काय करायचं, तुम्ही रामनवमीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमची नेहमीची कामं तुम्ही करून घेऊ शकता। तुमची रोजची जी काही देवपूजा असेल ती सुद्धा करून घेऊ शकता। आणि दुपारी 12 वाजेची जी काही वेळ होईल त्यापूर्वी तुम्ही पूजेची सगळी तयारी करून ठेवा। म्हणजे जसं की देवाचा नैवेद्य असेल, देवाला वाहण्यासाठी फुलं लागतील, त्याचबरोबर तुळशीची पानं लागतील। म्हणजे पूजा करण्यासाठी आपण नेहमीप्रमाणे काय काय तयारी करत असतो त्या पद्धतीने सर्व तयारी करून घ्यायची। रामनवमीच्या दिवशी दुपारची 12 वाजेची वेळ आपल्याला अजिबात चुकवायची नाहीये। त्यामुळे तुम्ही रामनवमीच्या दिवशी सकाळी 11:30ला किंवा 11:45ला या पूजेला सुरुवात करू शकता। तर मग काय करायचं, अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही लाल कपड्यामध्ये तांब्यात तांदूळ घेऊन त्यामध्ये 5 सुपाऱ्या बांधून ठेवल्या होत्या। तर सर्वप्रथम तो तांब्या बाहेर काढायचा त्या कपड्यातून, त्यानंतर त्यातल्या 5 सुपाऱ्या एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायच्या आणि तांब्यातले जे काही तांदूळ असतील तर त्या तांदळाने तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही जो कपडा अंथरलेला असेल तर त्याच्यावर चौक भरून घ्यायचा आहे। म्हणजेच काय, तांदळाने तुम्हाला चौकोन काढून घ्यायचा आहे। तेवढेच तांदूळ तुम्ही चौकोन करण्यासाठी वापरू शकता। त्यानंतर काय करायचं, एक मंगल कलश स्थापन करायचा। आपल्या देवघरामध्ये जो मंगल कलश असतो तो कुलदेवीचा असतो, त्यामुळे तो घ्यायचा नाही। या पूजेसाठी वेगळा मंगल कलश स्थापन करायचा। तर नेहमीप्रमाणे तांब्यात पाणी घ्यायचं, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, त्याचबरोबर एखादं फूल ठेवायचं, 5 आंब्याची किंवा मग 5 विड्याची पानं लावायची आणि त्याच्यावर पाण्याने भरलेला एक नारळ शेंडीवरती येईल अशा पद्धतीने ठेवायचा। तांब्याच्या सर्व बाजूंनी तुम्ही हळदी कुंकवाची बोटं लावू शकता किंवा मग तांब्यावर तुम्ही स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालेल। तर असा मंगल कलश तुम्हाला त्या पाटावर अगदी मधोमध स्थापन करायचा आहे। डावी बाजू उजवी बाजू कोणताच विचार करायचा नाही, मधोमध आपल्याला हा मंगल कलश स्थापन करायचा आहे। त्यानंतर काय करायचं, 12 वाजेच्या आत तुम्हाला त्या 5ही सुपाऱ्यांना स्नान घालायचं आहे। तुम्ही पंचामृताने घालू शकता किंवा साधं पाण्याने घातलं तरी सुद्धा चालेल। प्रत्येक सुपारीला स्नान घालत असताना आपल्याला रामनामाचा जप अजिबात चुकवायचा नाहीये। म्हणजेच काय, आपल्या मुखामध्ये सतत राम 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 किंवा श्रीराम जय जय राम असं म्हणजे आपण सतत म्हणायला हवं। त्यानंतर काय करायचं, या सुपाऱ्या ज्या आहेत त्या स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या, एखाद्या प्लेटमध्ये ठेवायच्या। यांच्यावर लगेच कोणताही गंध लावायचा नाहीये। आपल्याला सर्वात पहिला गंध कोणता लावायचा आहे तुम्हाला माहिती आहे का, तर तो म्हणजे सूर्यतिलक। सूर्याची जी काही किरणं असतात तर त्यांचा अभिषेक आपल्याला या 5ही सुपाऱ्यांवर करायचा आहे। म्हणजेच काय, या सुपाऱ्यांवर पहिला तिलक होणार म्हणजे पहिला गंध जो लावला जाणार तो आहे सूर्यकिरणांचा। नुकतंच अयोध्येमध्ये काही दिवसांपूर्वी जे राम मंदिर झालं तर त्या प्रभू रामांच्या मूर्तीवर सुद्धा यावर्षी सूर्याची किरणं दुपारी 12 वाजता एका खास पद्धतीने आणली जाणार आहे। म्हणजेच काय, प्रभू रामांच्या मूर्तीवर सूर्याचा तिलक त्या दिवशी 12 वाजता होणार आहे। तर आपल्याला तिथे जाता येणार नाही, तो सोहळा कदाचित आपण टीव्हीवर वगैरे पाहू शकू, पण मग आपल्याला ही पूजा करायची असेल तर ज्या सुपाऱ्या आपण रामपंचायतन म्हणून ठेवल्या होत्या त्यांना स्नान घातलं तर मग त्याच आपण एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायच्या। बाहेर उन्हामध्ये जायचं आणि त्यांना थोडासा सूर्यप्रकाश दाखवून आणायचा। त्यानंतर तुम्ही घरात यायचं आणि त्या सुपाऱ्या तुम्ही जिथे मंगल कलश ठेवलेला आहे पाटावर तर तिथे खाली तर आपण तांदळाने चौकोन केलेला असेल, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे तांदूळ किंवा अक्षता तुम्हाला खाली ठेवण्याची अजिबात गरज नाही। त्या सुपाऱ्या तुम्ही एका सरळ रेषेमध्ये त्या कलशाच्या समोर मांडायच्या आहेत। एकदा की कलशाच्या समोर या 5ही सुपाऱ्या मांडून झाल्या की सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जी गणपतीची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करायची। भलेही तुम्ही सकाळी देवपूजा केलेली असेल
तरी पण पुन्हा एकदा पहिल्यांदा मान गणपती बाप्पांना द्यायचा आणि त्यानंतर या 5ही सुपाऱ्यांना तुम्ही गंध लावू शकता। तर त्यातल्या एका सुपारीला तुम्ही हळदी कुंकू लावलं तरीसुद्धा चालेल, कारण यातली एक सुपारी आपण माता सीतेचं प्रतीक म्हणून ठेवलेली आहे आणि बाकी ज्या 4 सुपाऱ्या असतील तर त्यांना तुम्ही फक्त चंदन लावलं किंवा मग गुलाल वगैरे लावला तरीसुद्धा चालेल। कारण ज्या पुरुष देवता असतात तर त्यांना काही आपण हळदी कुंकू वगैरे लावत नाही, एकतर लावलं तर मग फक्त कुंकू किंवा मग भगवान विष्णू असतील किंवा श्रीकृष्ण असतील यांनासुद्धा आपण शक्यतो चंदन लावतो। त्यामुळे तुम्ही हळद लावा किंवा मग फक्त चंदन लावा, नाहीतर मग फक्त गुलाल लावा, यापैकी कोणताही एक गंध तुम्ही या सुपाऱ्यांवर लावू शकता। एवढं सगळं करून झालं की या 5ही सुपाऱ्यांना धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आहे, कारण आपण यांना राम पंचायतन म्हणून स्थापन केलेलं आहे। आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच येऊ शकतो की आदल्याच दिवशी मग तांदळामध्ये आपण या 5 सुपाऱ्या कशासाठी ठेवत आहोत, डायरेक्ट रामनवमीच्या दिवशी ठेवल्या तर नाही चालणार का? तर याचा उद्देश असा आहे, आपण जेव्हा त्या सुपाऱ्या तांदळामध्ये रामपंचायतन म्हणून ठेवत असतो तर त्यावेळेस आपण जो काही रामनामाचा सतत उच्चार करणार आहोत किंवा केला आहे तर मग त्यामुळे त्या सुपाऱ्या सिद्ध होतात। त्यासाठी म्हणजे त्या सुपाऱ्यांमध्ये एक प्रकारे आपण जिवंतपणा आणण्याचं काम करतोय, त्यामुळे आपण त्या आदल्याच दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी संध्याकाळीच तांदळामध्ये स्थापन करत आहोत। तसंही कोणत्याही देवी देवतांची मूर्ती आपण आणतो तर ती स्थापन करण्यापूर्वी म्हणजे समजा आपल्याला आता गुढीपाडव्याच्या दिवशी एखादी मूर्ती स्थापन करायची आहे पण आपण ती आधीच आणून ठेवलेली आहे, तर मग बऱ्याच जणांना प्रश्न काय पडतो की तोपर्यंत ही मूर्ती मी कुठे ठेवायची, कशा पद्धतीने ठेवायची? तर तुम्ही कोणतीही मूर्ती आणा किंवा कोणत्याही प्रकारचे टाक जेव्हा तुम्ही विकत घेतात आणि एखाद्या ठराविक दिवशी तुम्हाला त्यांची जर स्थापना तुमच्या देव्हाऱ्यामध्ये करायची आहे तर तोपर्यंत ते टाक किंवा मूर्ती तांदळामध्ये किंवा कोणत्याही एका प्रकारच्या धान्यामध्ये म्हणजे रुजवून ठेवण्याची पद्धत आहे। आणि त्यानंतर ज्या दिवशी आपल्याला स्थापना करायची आहे त्या दिवशी आपण ते धान्यातून काढून घेऊ शकतो आणि त्यांची अगदी योग्य पद्धतीने स्थापना करून घेऊ शकतो। म्हणूनच या रामपंचायतन मानलेल्या ज्या काही सुपाऱ्या आहेत त्या आपण अष्टमीच्या दिवशी संध्याकाळीच तांदळामध्ये रुजवून ठेवत आहोत। यानंतर काय करायचं, 5ही सुपाऱ्यांना फुलं अर्पण करायची, त्यानंतर धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं। श्रीराम जय राम जय जय राम हा अतिशय प्रभावी मंत्र आहे, तर तो तुम्ही सतत म्हणू शकता। तुम्हाला प्रभू रामांची आरती येत असेल तर ती सुद्धा तुम्ही म्हणू शकता, रामरक्षा स्तोत्र येत असेल तर तेही तुम्ही म्हणू शकता। यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला बरेच व्हिडिओ असे मिळतील की त्यांनी रामरक्षा स्तोत्र शेअर केलेलं आहे, तर मग ते सुद्धा तुम्ही लावून देऊ शकता। किंवा मग प्रभू रामांचा पाळणात अर्थात आता जन्मदिवस आहे, दुपारी 12 वाजता प्रभू रामांचा जन्म झाला होता, तर अगदी 12 वाजता तुम्ही जेव्हा ही धूपदीपांनी ओवाळण्याची किंवा देवाला फुलं वाहण्याची प्रक्रिया कराल तर त्याच वेळेला तुम्हाला रामाचा पाळणासुद्धा म्हणता येईल। आपल्या चॅनेलवर रामाचा पाळणासुद्धा मी शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही यावेळेस लावून दिला तरीसुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने एकदम साधी सोपी ही रामनवमीची पूजा असते। तुम्हाला जर काही पानाचा विडा वगैरे प्रभू रामांना अर्पण करायचा असेल तर तोही तुम्ही अर्पण करू शकता। त्याचबरोबर नैवेद्यामध्ये एकतर तुम्ही तांदळाचा गोड भात ज्याला आपण केशरी भात म्हणतो तर तो ठेवला तरीसुद्धा चालेल, किंवा श्रीखंडाचा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य, किंवा प्रभू रामांची सगळ्यात आवडती जी गोष्ट जी नैवेद्यामध्ये ठेवली जाते ती म्हणजे पंजिरी। तर यामध्ये गूळ, त्याचबरोबर धने, काजू, बदाम यांचासुद्धा वापर होतो, किंवा सुंठवडा ज्याला म्हणतात तर तो नैवेद्यसुद्धा तुम्हाला ठेवता येईल। तर असे भरपूर ऑप्शन आहे किंवा भरपूर पर्याय आहेत की जे आपण रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांना किंवा मग जे काही रामपंचायतन असतं तर त्या सर्वांना अर्पण करू शकतो। पण नैवेद्य जो काही तुम्ही ठेवाल तर त्याच्यावर तुळशीचं पान वाहायला विसरू नका। या पूजेमध्ये तुम्ही फुलांबरोबर तुळशीची पानंसुद्धा प्रभू रामचंद्रांना आणि इतर ज्या 4 देवी देवता आहेत तर त्यांनासुद्धा अर्पण करू शकता। एकदम साधी सोपी पूजा आहे, तुम्ही नक्की करा। सुंठवडा असेल किंवा मग पंजिरी आहे, पंजिरी प्रसाद, तर त्याच्या रेसिपीज तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील। अगदी साध्या सोप्या पद्धतीने तो पदार्थ तयार करता येतो आणि नाहीच जमला तर मग तुम्हाला मी इतर पर्याय सांगितले तर त्यापैकी कोणताही एक नैवेद्य, आणि तुमच्या मनाने तुम्हाला जर अजून काही वेगळा नैवेद्य प्रभू रामांना दाखवायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता। नैवेद्यासोबत पाण्याचा तांब्या भरून ठेवायला अजिबात विसरायचं नाही। आता ही झाली आपली एकदम साधी सोपी पूजा। त्यानंतर काय करायचं, आपल्याला लहान मुलांसाठी एक उपाय करायचा आहे। त्यासाठी एखादा तांब्या किंवा ग्लास पाण्याने भरून घ्यायचा,
तो देवाच्या समोर ठेवायचा. हवं तर तुम्ही त्या पूजा मांडणीच्या समोर अजून एखादा छोटा पाट किंवा चौरंग ठेवू शकता, जो देव ज्या ठिकाणी आपण स्थापन केलेले आहे त्यापेक्षा थोडा कमी उंचीचा असेल. तर मग त्याच्यावर हा पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास ठेवायचा आणि त्याच्यावर तुम्हाला तुमचा उजवा हात ठेवायचा आहे. तर लहान मुलांच्यासाठी म्हणजे कोणत्या कारणासाठी आपण हा उपाय करत आहोत, तुमची मुलं नीट अभ्यास करत नसतील किंवा अभ्यासात त्यांचं लक्ष लागत नसेल, थोडंफार बोबडं बोलत असतील, तोत्र बोलत असतील, किंवा मग काही मुलांना बोलायला अतिशय उशीर होतो, जसं की 3 वर्ष वय झालं किंवा 4 वर्ष झालं पण मुलगा काही किंवा मुलगी काही नीट बोलत नाही अजून. तर मग या सर्व गोष्टींसाठी किंवा मुलं जे चिडचिड करतात, कुणाचंच ऐकत नाही, तर या सर्वांसाठी हा उपाय आहे. आपला जो पाण्याने भरलेला तांब्या किंवा ग्लास असेल त्याच्यावर तुमचा उजवा हात ठेवलेला असेल तर त्यावेळेस तुम्हाला रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. रामरक्षा स्तोत्र म्हणायचं नसेल किंवा ते तुम्हाला म्हणायला जमत नसेल, म्हणजे जी काही तुमची कारणं असतील तर त्यासाठी पर्याय म्हणून सांगते. म्हणता आलं तर तेच म्हणा आणि नाहीच जमलं तर तुम्ही फक्त मी तुम्हाला आत्तापर्यंत जो मंत्र सांगत आले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, तर हा मंत्र तुम्ही सतत म्हणायचा आहे किंवा मग राम 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 असं सतत म्हणत राहायचं आहे. आता रामरक्षा स्तोत्र म्हटलं की भरपूर वेळ आपल्याला लागतो, त्यामुळे रामनामाचा जपसुद्धा तुम्ही साधारणतः 108 वेळा करायला हवा. आणि त्यानंतर म्हणजे तुमचं 108 वेळा ते म्हणून झालं की ते जे काही तीर्थ आपण ठेवलं होतं, ज्याच्यावर आपण हात ठेवून तो मंत्र सतत म्हणत होतो, तर त्याचं एक प्रकारे तीर्थ तयार होतं आणि ते रामनामाच्या मंत्रजपाने सिद्ध झालेलं असतं. तर ते जे तीर्थ आहे ते तुम्ही तुमच्या लहान मुलांना थोडं थोडं प्यायला देऊ शकता. तुम्ही स्वतः पिलात तरीसुद्धा चालेल, एक प्रभू रामांचा आशीर्वाद म्हणून. पण मग लहान मुलांना तुम्ही जर हे दिलं तर त्यांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो किंवा त्यांच्यामध्ये तुम्हाला काही का होईना सुधारणा झाली आहे असं नक्की जाणवेल. यानंतर तुम्ही दर गुरुवारी हा उपाय चालू ठेवा. साधारणतः 11 गुरुवार जरी तुम्ही हे केले तरी पण तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल दिसून येईल. इतका प्रभावी हा उपाय आहे लहान मुलांसाठी. प्रभू रामांच्या नामाचं किंवा त्यांच्या जपाचं सिद्ध झालेलं जे तीर्थ आहे त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रभाव लहान मुलांवर पडतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना अतिशय कमी वयापासून रामरक्षा स्तोत्र म्हणायला शिकवतात किंवा प्रभू रामांच्या संबंधित जी काही मंत्र, स्तोत्र किंवा श्लोक असतील, आरती असेल तर ते सगळं शिकवलं जातं. काही जण तर स्पेशली क्लास लावतात की ज्यांच्याकडे खरंच हे शिकवलं जातं. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे. आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग आणि दुसरा उपाय जो सर्व वयोगटासाठी आहे. ज्यांची इच्छा आहे त्या प्रत्येक जणाने रामनवमीच्या दिवशी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. जेव्हा तुमची दुपारची रामनवमीची पूजा आटोपते तर त्यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुमच्यापैकी एखाद्या जणाने जर घरी पूजा केली नसेल तर मग समजा तुमच्यापैकी कोणी एखादं मंदिरात जाऊन पूजा करणार असेल तर त्याने घरी आल्यानंतर हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. तर काय करायचं, एक वही घ्यायची, नवी कोरी वही तुम्ही यासाठी घ्यायची आहे. साधारणतः 100 पेजेस घेतली तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, या वहीमध्ये लाल शाईच्या पेनाने राम हा शब्द लिहायचा आहे. तुमच्या मुखामधून तो उच्चारायचा आणि लगेच वहीवर लिहायचा. त्यासाठी तुम्हाला लाल शाईच्या पेनाचीच निवड करायची आहे. तर त्याचं कारण काय तेही मी तुम्हाला सांगते. पण साधारणतः 108 वेळा तुमच्याकडून राम हा शब्द रामनवमीच्या दिवशी त्या वहीत लाल शाईच्या पेनाने लिहून होईल हे तुम्हाला बघायचं आहे. हा उपाय केल्यामुळे नक्की आपल्याला काय फळ मिळतं. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं सांगितलेलं आहे, रामाच्या नामस्मरणाने कधीकधी अशी फळं मिळतात ज्याची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. रामनामाचा जप कधीही केल्यानं आणि राम लिहिल्यानं म्हणजेच काय, आपल्या मुखातून राम हा शब्द उच्चारायचा आणि लगेच आपण तो पेनाने वहीमध्ये लिहायचा. अशा पद्धतीने जर आपण केलं तर प्रभू रामचंद्रांची कृपा आपल्याला मिळते, आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळतो. आणि त्यातल्या त्यात रामनवमीच्या दिवशी आपण जर हे केलं तर त्या दिवशी त्यांच्या जन्माचा दिवस आहे. म्हणजेच काय, पृथ्वीवर त्या दिवशी प्रभू श्रीरामांचं जे काही रामतत्व आहे ते जास्त प्रमाणात सक्रिय असतं आणि आपल्याला याचा लवकर प्रभाव दिसून येतो. त्यामुळे हा उपाय आपण नक्की करावा आणि याचा आपल्याला एक विशेष फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर एखादा ठराविक उद्देश ठेवून किंवा काही इच्छापूर्ती व्हावी म्हणून जर हा उपाय केला तर त्याचं फलितसुद्धा तुम्हाला लवकरच दिसून येईल.
रामनवमीला भक्तांनी किमान 108 वेळा राम लिहून त्याची पूजा करावी. म्हणजेच काय, तुम्ही एकदा लाल शाईच्या पेनाने राम म्हणून आणि लगेच ते वहीमध्ये लिहून 108 वेळा करून झालं की तुम्ही त्या सर्व रामाक्षरांची पूजा करायची आहे. तुम्ही चंदन पावडर त्याच्यावर वाहू शकता, थोड्याशा अक्षता वाहू शकता, फुलं वाहू शकता. म्हणजे राम एकदा लिहिलं की तुम्ही ती वही उघडी करून ठेवायची आणि त्या राम अक्षरांची पूजा करायची. तर या प्रत्येक अक्षराला अद्भुत वैभव आणि हिंदू धर्मग्रंथ असा सांगतो, जगात राम नामापेक्षा दुसरं मोठं काहीच नाही. रामाच्या प्रत्येक अक्षरात आनंद आहे. र हा शब्द उच्चारण्यामुळे आपली सर्व पापं बाहेर पडतात आणि म या शब्दाच्या उच्चारणाने मनाचे दरवाजे बंद होतात. म्हणजेच काय, आपल्या मनामध्ये पुन्हा कोणत्याही प्रकारचं पाप प्रवेश करू शकत नाही. असं म्हटलं जातं, या कलियुगात रामनामानेच सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. रामनामासाठी लाल शाईचा वापर आनंद रामायणात सांगितलेला आहे. रामनाम जपण्यापेक्षा रामाचं नाव लिहिल्यानं 100 पट जास्त पुण्य मिळतं. आणि त्यातल्या त्यात लाल शाईच्या पेनाचा आपण राम हा शब्द लिहिण्यासाठी वापर केला तर हनुमानांची सुद्धा कृपा आपल्यावर कायम राहते. कारण आपण हनुमानांना राम भक्त हनुमान म्हणून ओळखतो. त्यामुळे या दोघांचीही कृपादृष्टी आपल्यावर कायम राहावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी रामाचं नाम लाल पेनाने वहीवर लिहायला विसरू नका. राम नाम लिहिल्यामुळे मन एकाग्र होतं, स्मरणशक्ती वाढते आणि जेव्हा आपण तो शब्द उच्चारून वहीमध्ये लिहितो तर आपल्या डोक्यात सतत हाच विचार चालू राहणार की आता मला हा शब्द म्हणायचा आहे आणि लगेच वहीमध्ये लिहायचा सुद्धा आहे. त्यावेळेस मग आपल्या मनात दुसरा विचार येणार नाही. जर आपण तोंडातून शब्द नाही काढला राम आणि फक्त लिहित आहोत तरी लिहिता लिहिता आपल्या मनामध्ये बरेच विचार प्रवेश करू शकतात. त्यामुळे आपल्याला हे टाळण्यासाठी मुखातून राम हा शब्द उच्चारायचा आहे आणि मगच तो वहीमध्ये लिहायचा आहे. यामुळे काय होतं, शनी असेल, राहू असेल, केतू असेल तर या अशुभ ग्रहांचा प्रकोपसुद्धा कमी होतो. इतकंच काय, वैज्ञानिक गोष्टी आपल्यासमोर उलगडणारे जे काही शास्त्रज्ञ असतात तर त्यांचासुद्धा हाच विश्वास आहे की राम या शब्दाच्या ध्वनीमध्ये म्हणजेच राम या शब्दाच्या आवाजामध्ये जीवनातील सर्व दुःख दूर करण्याची क्षमता आहे. ध्वनिविज्ञानसुद्धा हेच सांगतं. रामनामाचा उच्चार केल्यामुळे आपलं मन शांत होतं. यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी नांदते. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या मुखामध्ये सतत रामनाम असतं तर त्याच्या जीवनामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेचा संचार कायमस्वरूपी तयार होऊन जातो. अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामनवमीची अतिशय सविस्तर आणि योग्य ती माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार.